गुड मॉर्निंग. आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतो आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्झिलिक ॲसिड्स. बघा, आपण मागचा जो बघितला होता अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्स, तसंच आता इथंसुद्धा एकूण 3 वेगवेगळे आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दिलेले आहेत आणि तिघांना एकाच हेडखाली आपण स्टडी करतो आहे. ज्या अर्थी तिघांनी एकाच हेडखाली दिले याचा अर्थ काहीतरी त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी असली पाहिजे. आता त्यांच्यात असणारी सिमिलॅरिटी कोणती? तसं आपण मागच्या याच्यात बघितलं होतं की ऑक्सिजन ॲटम कार्बनला अटॅच होतात तिघांमध्ये पण. तसं इथंसुद्धा ऑक्सिजन ॲटम असेल, परंतु याच्यामध्ये बघा कार्बोनिल ग्रुप हा याच्यामधला महत्त्वाचा तिघांमधलं साम्य असणार. कार्बोनिल ग्रुप कोणाला म्हणायचं आहे? बघा, C+O अशा पद्धतीचा जर ग्रुप एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जर असेल तर ह्या ग्रुपला म्हटल्या जातात कार्बोनिल ग्रुप आणि त्या कंपाऊंड्सला म्हटल्या जातात कार्बोनिल कंपाऊंड्स. ते कंपाऊंड्स विच कंटेन C+O इन देअर मॉलिक्यूल आर कॉल्ड ॲज कार्बोनिल कंपाऊंड्स. मग याच्यामध्ये कार्बोनिल कंपाऊंड्समध्ये कोणकोणते आहेत? हे सर्व कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत, अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्झिलिक ॲसिड्स. त्यांच्या तिघांमध्ये थोडासा फरक आहे. तो कसा फरक आहे ते आपण बघणारच आहेत. परंतु सगळ्यात पहिले लक्षात घ्या की असा ग्रुप जर असेल तर त्याला म्हणायचं आहे कार्बोनिल कंपाऊंड्स. आता बघा, तिघांमधला फरक एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो. जर इथं एक अल्किल ग्रुप आहे आर आणि ह्या कार्बनला अटॅच असणारा दुसरा जर H असेल तर यालाच आपण कसं लिहू शकतो? RCHO. तर हा ग्रुप जर असा असेल तर त्याला म्हणायचं आहे अल्डिहाइड्स. जर कार्बोनिल ग्रुपला एक हायड्रोजन ॲटम अटॅच असेल तर त्याला म्हणायचं आहे अल्डिहाइड्स. द कार्बोनिल ग्रुप विच कंटेन्स वन हायड्रोजन ॲटम डायरेक्टली अटॅच टू कार्बन आर कॉल्ड ॲज अल्डिहाइड्स. हा झाला अल्डिहाइड. आता बघा, याच्यापासूनच कीटोन कसा तयार होणार? जर यालाच या हायड्रोजनच्या ऐवजी इथं दुसरा एक अल्किल ग्रुप असेल, सपोज R', देन दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ॲज कीटोन. त्याला आपण लिहिताना असं लिहित असतो RCOR'. बघा, दोन्ही अल्किल ग्रुप जर अटॅच असतील तर त्याला म्हणायचं आहे कीटोन. अर्थात इथं आरिल ग्रुप पण असू शकतो, पण आपण आपल्या माहितीसाठी सुरुवातीला फक्त आपण अल्किल ग्रुप कन्सिडर करतो आहे. आणि याच्यामध्ये जर ह्या अल्किल ऐवजी जर इथं OH ग्रुप जर अटॅच असेल, दॅट मीन्स लिहिताना आपण असं लिहू शकतो त्याला RCOOH. असं जर असेल तर त्याला म्हणायचं आहे कार्बोक्झिलिक ॲसिड. तिघांमधला फक्त एवढाच फरक असणार. इथं H असेल तर अल्डिहाइड, इथं अल्किल ग्रुप असेल तर कीटोन आणि इथं OH असेल तर कार्बोक्झिलिक ॲसिड. हाच त्यांच्यातला फरक आहे. आता बघा, आपल्याला अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्झिलिक ॲसिड यांच्या एकाच वेळेला आपलं स्टडी करायचं आहे. सुरुवातीला आपण बघणार आहे त्यांचं क्लासिफिकेशन. बघा, आता क्लासिफिकेशनमध्ये काय काय ते बघायचं आपल्याला. सुरुवातीला आपण 1 by 1 क्लासिफिकेशन बघणार आहेत, स्टार्टिंग फ्रॉम क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स. क्लासिफिकेशन आणि त्याच्यामधलं सगळ्यात पहिलं आपण बघतोय दॅट इज अल्डिहाइड्स. आता बघा, हे कशावर डिपेंड असणार? द बेस ऑफ क्लासिफिकेशन इज द स्केलेटन ऑफ कार्बन. ज्या कार्बनला आपण हा जो कार्बोनिल ग्रुप अटॅच आहे त्याचं स्केलेटन कसं असणार, म्हणजे त्याचा आराखडा कसा आहे, त्यानुसार हे क्लासिफिकेशन असणार. एकदम सोपं क्लासिफिकेशन. बघा, याच्यामध्ये असं समजायचं की जर समजा आपल्याला एक ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन आपण बघितलं होतं बघा, ॲलिफॅटिक अँड त्याला काय म्हणतो आपण अरोमॅटिक. ॲलिफॅटिक अँड अरोमॅटिक हे सगळ्यांचं क्लासिफिकेशन मुख्यतः 2च पद्धतीने होणार, ॲलिफॅटिक अँड अरोमॅटिक. जर त्याच्यात अल्किल ग्रुप जर असेल, जसं तुम्हाला मी आता दाखवलं एक्झाम्पल्स, तर त्याला म्हणायचं आहे ॲलिफॅटिक. आणि जर त्याच्यात अरोमॅटिक असेल तर त्याला म्हणायचं आहे अरोमॅटिक अल्डिहाइड्स, कीटोन्स किंवा कार्बोक्झिलिक ॲसिड. स्टार्टिंग फ्रॉम अल्डिहाइड्स. अल्डिहाइड्सचे जे 2 क्लासेस आहेत, स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट दॅट इज द ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स. ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स. बघा, आता अल्डिफॅटिक अल्डिहाइड्स कोणाला म्हणायचे? तुम्हाला मी सांगितले की CHO ग्रुप जर असेल तर त्याला अल्डिहाइड्स म्हणायचे आहेत. जर त्या ठिकाणी असणारा जो R आहे तो जर अल्किल ग्रुप असेल ॲलिफॅटिक तर त्याला म्हणायचे आहेत ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स. म्हणजेच बघा, RCHO. This is the aliphatic aldehydes.
दॅट मीन्स इफ अल्डिहाइड ग्रुप म्हणजे हा CHO, इफ अल्डिहाइड ग्रुप इज अटॅच टू अल्किल ग्रुप, then such aldehyde is called as aliphatic aldehydes and its general formula is RCHO. त्याचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल बघा, CH3CHO याला म्हटलं जातात ॲसिटल्डिहाइड. त्याचं आपण नॉमेनक्लेचरमध्ये हे बघणारच आहेत, पण सुरुवातीला फक्त एवढं लक्षात घ्या की अशा पद्धतीचं असेल त्याला म्हणायचं आहे ॲलिफॅटिक अल्डिहाइड. इथं C2H5 असेल तर तो सुद्धा किंवा अशी कार्बनची आपण किती जरी मोठी चेंज घेतली तर तो जर ॲलिफॅटिक ग्रुप जर असेल तर त्याला म्हणायचं आहे ॲलिफॅटिक अल्डिहाइड. हे झालं त्याचं एक एक्झाम्पल. बघा सेकंड आहे त्याच्यामधलं, दॅट इज दी अरोमॅटिक अल्डिहाइड्स. आता अरोमॅटिक अल्डिहाइड्स कोणाला म्हणायचं आहे? जर ह्या आरच्या ऐवजी इथं अल्किल ग्रुप जर अरिल ग्रुप जर असेल तर त्याला म्हणायचं आहे अरोमॅटिक अल्डिहाइड्स. फॉर एक्झाम्पल एक बेन्झिन रिंग आपण दाखवू इथं आणि ह्या बेन्झिन रिंगला CHO, याला आपण असंही लिहू शकतो CH_O. हा जो ग्रुप आहे बेन्झिन रिंगला डायरेक्टली जर एखादा अल्डिहाइडिक ग्रुप अटॅच असेल तर त्याला म्हणायचं आहे अरोमॅटिक अल्डिहाइड्स. दी अल्डिहाइड्स इन विच aldehyde group is directly attached to benzene ring or aromatic ring, then such compounds or such aldehydes are called as aromatic aldehydes. हे त्याचं एक्झाम्पल आहे, याला म्हटलं जातं बेन्झल्डिहाइड. बेन्झल्डिहाइड हे एक किंवा एकापेक्षा जास्तही हे असू शकतात. आपण एक कॉमन किंवा एक सिंपल एक्झाम्पल घेतलं आहे बेन्झल्डिहाइड. So this is the classification of aldehydes into aliphatic and aromatic aldehydes. Now we will see the second, that is the ketones and its classification. Now we will see the classification of ketones. Ketones मी तुम्हाला सांगितलं होतं की RCOR डॅश अशा पद्धतीचं जर असेल तर आपण त्याला कीटोन्स म्हणत असतो. आता इथं R ग्रुप आहेत की अरिल ग्रुप आहेत, म्हणजे अल्किल ग्रुप आहे का अरिल ग्रुप आहे, त्यानुसार त्याचे पुन्हा क्लासिफिकेशन दोन टाईपचे असणार मुख्यतः. दॅट इज दी ॲलिफॅटिक कीटोन्स अँड अरोमॅटिक कीटोन्स. फर्स्ट ऑफ ऑल विल सी दी ॲलिफॅटिक कीटोन्स. ॲलिफॅटिक कीटोन्स, if both the alkyl groups attached to carbonyl carbon are alkyl groups, then that is called as aliphatic ketones. Both groups which are attached to CO, that is carbonyl carbon, are alkyl groups, then such ketone are called as aliphatic ketones. हे जर aliphatic ketones aliphatic alkyl जर असतील है ना तर त्याला म्हणायचे aliphatic ketones. बघा एक्झाम्पल CH3 C_O CH3 याला म्हटलं जातात ॲसिटोन. इथं तुमच्या लक्षात येत आहे की ह्या कार्बोनिल कार्बनला दोन्हीही अल्किल ग्रुप अटॅच आहेत आणि अल्किल ग्रुप म्हणजेच आपण त्याला ॲलिफॅटिकच समजत असतो, म्हणून याला म्हणायचं आहे ॲलिफॅटिक कीटोन. इथंही आपण याचे जे आहेत, आता बघा ॲलिफॅटिक कीटोनमध्ये आपल्याला एक लक्षात आलं की दोन्ही अल्किल ग्रुप आहेत. जसं आपण इथरमध्ये बघितलं होतं, इथरमध्ये काय फरक होता इथर आणि कीटोनमध्ये? इथरमध्ये काय होतं बघा ROR है ना. आता आपण इथरचे दोन टाईप्स बघितले होते, सिमेट्रिकल इथर्स अँड अनसिमेट्रिकल इथर्स. हे दोन्ही ग्रुप जर सारखे असतील तर सिमेट्रिकल इथर्स, दोन्ही डिफरंट असतील तर अनसिमेट्रिकल. सिमिलरली कीटोन्स आर ऑफ टू टाईप्स. कोणते बघा, एक असणार सिमेट्रिकल कीटोन अँड अनसिमेट्रिकल. आता बघा सिमेट्रिकलमध्ये काय असणार, सिमेट्रिकल कीटोन्स इफ both groups attached to carbonyl carbon are same, then it is called as symmetrical ketone. हे जे एक्झाम्पल आहे दॅट इज CH3CO CH3. हे कशाचं एक्झाम्पल आहे तर सिमेट्रिकल कीटोनचं. याला आपण कॉमन सिस्टीममध्येच डायमिथिल कीटोन असं सुद्धा म्हणतो, डायमिथिल कीटोन. आणि त्याच्यातला दुसरा जो टाईप आहे दॅट इज दी अनसिमेट्रिकल कीटोन. याच्यावरून एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की इथं दोन्ही ग्रुप जर वेगवेगळे असतील तर मात्र त्याला म्हणायचं आहे अनसिमेट्रिकल कीटोन. फॉर एक्झाम्पल बघा CH3 C_O
C2H5O. हा ग्रुप मिथिल ग्रुप आहेत, हा इथिल ग्रुप आहेत. अशा वेळेला त्याला काय म्हणणार आपण अनसिमेट्रिकल कीटोन आणि त्याचं नाव काय असणार इथिल मिथिल कीटोन. इट्स नेम इज इथिल मिथिल कीटोन. सो दिस इज दी अनसिमेट्रिकल कीटोन. म्हणजे ॲलिफॅटिक कीटोनचे दोन टाईप्स असणार, सिमेट्रिकल अँड अनसिमेट्रिकल, डिपेंडिंग ऑन दी अल्किल ग्रुप्स. सारखे असतील तर सिमेट्रिकल, डिफरंट असतील तर अनसिमेट्रिकल. आता बघा ॲलिफॅटिक कीटोन्स नंतर कीटोनचा जो सेकंड टाईप आहे तो कोणता असणार, दॅट इज दी ॲरोमॅटिक कीटोन्स. आता ह्या ॲरोमॅटिक कीटोन्समध्ये बघा काय असणार, कार्बोनिल ग्रुपला एखादा तरी ॲरोमॅटिक रिंग अटॅच असणार. म्हणजेच बघा बी टाईप, दॅट इज दी ॲरोमॅटिक कीटोन. आपण कीटोनचा हा जनरल फॉर्म्युला लिहिला होता. याच्याऐवजी जर एखादा अरिल ग्रुप जर इथं असेल AR तर त्याला काय म्हणायचं आहे ॲरोमॅटिक कीटोन. पण त्या ठिकाणी असू शकतात किंवा एक असू शकतो. ॲरोमॅटिक कीटोन्सचं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर बघा बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O अटॅच टू CH3. बेन्झीन रिंगला जर समजा या पद्धतीने हा कार्बोनिल कार्बन डायरेक्टली अटॅच आहेत आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला एक अल्किल ग्रुप आहेत, म्हणजे हा कोणत्या टाईपचा झाला बघा ArCOR या टाईपचा कीटोन झाला. त्याला म्हटलं जातं ॲरोमॅटिक कीटोन. द कीटोन इन विच द कार्बोनिल कार्बन इज डायरेक्टली अटॅच्ड टू ॲटलिस्ट वन बेन्झीन रिंग और ॲरोमॅटिक रिंग आर कॉल्ड ॲज ॲरोमॅटिक कीटोन्स. आणि याचं जे नाव आहे याला म्हटलं जातं बघा मिथिल. हा मिथिल ग्रुप आहेत, हा फिनिल ग्रुप आहेत, म्हणून याला मिथिल फिनिल कीटोन. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यात दुसरी शक्यता अशी की दोन्हीसुद्धा बेन्झीन रिंगला अटॅच असू शकतात, लाईक दिस C डबल बॉन्ड O. बघा याच्यात दोन्हीसुद्धा जे ग्रुप अटॅच आहेत हे अरिल ग्रुप आहेत. याचा अर्थ याचं नाव काय असायला पाहिजे, दोन्ही पण फिनिल ग्रुप असल्यामुळे याला म्हणणार आपण डाय फिनिल कीटोन्स. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ कीटोन, दॅट इज ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक कीटोन. नाव वी विल सी द थर्ड carbonyl compound, that is the carboxylic acid. Now third carbonyl group is or carbonyl compound is carboxylic acid. आता तिसरा जो कार्बोक्सिलिक ॲसिड आहे त्याचं क्लासिफिकेशन सुद्धा अशाच पद्धतीने ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक असणार. बघा पहिला जो बघतोय आपण त्याच्यामधला दॅट इज ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. याच्यामध्ये COOH ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणत असतो. आता हा COOH ग्रुप जर अल्किल ग्रुपला अटॅच असेल तर त्याला म्हणायचं आहे ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड, आणि तो ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असेल तर त्याला म्हणायचं आहे ॲरोमॅटिक. बघा ॲलिफॅटिकचं एक्झाम्पल बघू आपण सुरुवातीला. दॅट इज जनरल फॉर्म्युला लिहितो आपण त्याचा RCOOH, किंवा एक स्पेशलाइज एक्झाम्पल बघू आपण दॅट इज CH3COOH. याचं नाव आहे ॲसिटिक ॲसिड. दिस इज द एक्झाम्पल ऑफ ॲलिफॅटिक. आता ॲलिफॅटिकमध्ये सुद्धा याच्यामध्ये COOH ग्रुप किती याच्यामध्ये ह्या एक्झाम्पलमध्ये फक्त एकच आहेत. जर एकापेक्षा जास्त असतील तर त्यानुसार डाय कार्बोक्सिलिक ॲसिड असं म्हटलं जातं. म्हणजे त्याला आपण अजून क्लासिफाय करू शकतो डाय कार्बोक्सिलिक ॲसिड, ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड, लाईक दिस. याच्यात अजून एक एक्झाम्पल जर बघितलं आपण तुमच्या लक्षात येईल बघा COOH. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज ऑक्झॅलिक ॲसिड. आपण प्रॅक्टिकलमध्ये वापरतो बघा हे ऑक्झॅलिक ॲसिड. आणि याच्यामध्ये दोन तुम्हाला COOH ग्रुप दिसत आहेत, म्हणजे हा कोणता झाला डाय कार्बोक्सिलिक ॲसिड, हा मोनो कार्बोक्सिलिक ॲसिड. तसेच आपल्याला ट्राय, टेट्रा अशा पद्धतीचे सुद्धा काही एक्झाम्पल्स बघता येतात. नॉमेनक्लेचरमध्ये आपण ते बघू. आता याच्यातला तो दुसरा असणार आहे दॅट इज दी अरोमॅटिक
कार्बोक्झिलिक ॲसिड. आता हा जो अरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड जो आहे बघा, त्याचं एक एक्झाम्पल बघू आपण. अरोमॅटिक रिंगला COH ग्रुप अटॅच. दॅट मीन्स इफ यू टेक दिस बेन्झिन रिंग, आता COH आपल्याला माहिती आहे C डबल बॉन्ड OH, तुम्ही डायरेक्टली COH जसं लिहिलं तरी चालतात. हा जो कंपाऊंड आहे हा बेन्झिन रिंगला कार्बोक्झिलिक ॲसिड अटॅच असल्यामुळे याला बेन्झिलिक ॲसिड असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपल्या एक लक्षात येतं आहे की एका ठिकाणी याला ह्या पूर्ण रिंगला एकाच ठिकाणी फक्त COH ग्रुप अटॅच आहेत. इथं सुद्धा एकापेक्षा जास्त अटॅच असू शकतात. त्याचं एक एक्झाम्पल बघू आपण. बघा, ही बेन्झिन रिंग आहे, त्याला इथं एक COH ग्रुप अटॅच आहेत आणि त्याच्या ऑर्थो पोझिशनला दुसरा COH ग्रुप अटॅच आहे. अशा पद्धतीने दोन COH ग्रुप एकाच बेन्झिन रिंगला ऑर्थो पोझिशनला जर अटॅच असतील तर त्याला म्हणायचं आहे थॅलिक ॲसिड. इट इज कॉल्ड ॲज थॅलिक ॲसिड. हा कोणता असणार आता मग? डाय कार्बोक्झिलिक अरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड आणि हा झाला मोनो कार्बोक्झिलिक अरोमॅटिक ॲसिड. ठीक आहे. तर हे झालं त्याचं क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड, दॅट इज ॲलिफॅटिक अँड अरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड. अशा पद्धतीने आपण तीनही यांचं क्लासिफिकेशन बघितले आहेत, अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्झिलिक ॲसिड्स. In next video we will see the nomenclature of all these three types of compounds. Thank you.